नमस्कार. ॲस्टर आधार हॉस्पिटल प्रस्तुत इमर्जन्सी आवर या आमच्या वेगळ्या विशेष आणि नव्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. यापूर्वीसुद्धा आम्ही अशाच पद्धतीचा कार्यक्रम केला होता. आता पुन्हा करतोय. याचं कारण संकट कधीच सांगून येत नसतं, पण जर संकट आलं तर त्यावेळेला तुम्ही गोंधळून जाऊ नये, गांगरून जाऊ नये आणि इमर्जन्सीच्या वेळी नेमकं काय केलं पाहिजे याच्याबद्दलची जाणीव असावी म्हणून आम्ही हा पुन्हा एकदा कार्यक्रम करतोय. हेतू हाच आहे की यातून जनजागृती व्हावी, कोणकोणत्या पद्धतीच्या इमर्जन्सी उद्भवू शकतात आणि अशावेळी नेमकं काय केलं पाहिजे यासाठी ॲस्टर आधार हॉस्पिटलच्या वतीनं आम्ही हा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत. आजच्या या पहिल्या एपिसोडमध्ये मी ॲस्टर आधार हॉस्पिटलमधील 2 तज्ज्ञ आणि मान्यवर डॉक्टरांना निमंत्रित केलं आहे. मी स्वागत करतो आमच्या स्टुडिओमध्ये कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर कौस्तुभ माचनूरकर यांचं. नमस्कार. त्याचबरोबर आज आपले दुसरे मान्यवर स्पीकर आहेत डॉक्टर निशाद चिटणीस, त्यांचंही स्वागत आहे. नमस्कार सर, आज आपण या इमर्जन्सी आवर या मालिकेतला पहिला एपिसोड करतोय आणि आता जसं म्हटलं, कोविडच्या काळामध्ये इमर्जन्सी म्हणजे नेमकी काय असते, त्याची भीषणता, त्याची दाहकता अनेकांनी अनुभवलेली आहे. आता कोविडच्या पेक्षा आपल्याला अन्य वेगवेगळ्या आजारांमध्ये सुद्धा 12 महिने अशा पद्धतीची इमर्जन्सी उद्भवू शकते. वास्तविक कुणाच्याच आयुष्यामध्ये अशा पद्धतीची मेडिकल इमर्जन्सी किंवा कोणत्याच प्रकारची इमर्जन्सी येऊ नये, पण जर आली तर काय करायचं? जर आपण एकूणच वैद्यकीय क्षेत्राचा आढावा घेतला तर भारतातल्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास 1/3 लोकांचा दरवर्षी हृदयरोगानं मृत्यू होतो. आपण नेहमीच बघतो की अरे, चालता बोलता माणूस अतिशय व्यवस्थित होता पण अचानक हार्ट अटॅकनं गेला, अशी अनेक उदाहरणं आपल्या कानावरती येतात, आपण बघत असतो आणि आपण सुन्न होऊन जातो. त्यामुळे आजच्या पहिल्या एपिसोडमध्ये आम्ही बोलणार आहोत हृदयरोग आणि हृदयरोगाशी संबंधित इमर्जन्सी या विषयावरती. मी माचनूरकर सर, पहिल्यांदा तुम्हाला विचारतो की हृदयरोगाशी संबंधित कोणकोणत्या प्रकारच्या इमर्जन्सी उद्भवू शकतात? ओके, तर ह्याचं उत्तर देताना मी पहिल्यांदा सांगेन की हार्टमध्ये ओव्हरऑल 3 प्रकारचे फंक्शनल कंपोनंट आहेत. एक आहे की हार्टचा स्नायू आणि झडपा आहेत की जे त्याचं मेकॅनिकल काम करतायत. हो. दुसरा त्याचा ब्लड सप्लाय आहे, कारण हे सगळं करायला त्याला ऑक्सिजनची गरज आहे, ब्लड सप्लाय आहे. आणि तिसरा आहे की हे करण्यासाठी त्याला एक इलेक्ट्रिकल सप्लाय आहे. सो त्याच्या ज्या इमर्जन्सीज आहेत त्याच्या फंक्शनल कंपोनंटनुसार 3 ग्रुपमध्ये डिवायडेड आहेत. एक तर आहे की हार्टच्या रक्तवाहिनीमध्ये काही ब्लॉक झाला, रक्तपुरवठा खंडित झाला तर हार्ट अटॅक येऊ शकतो, ही एक इमर्जन्सी आहे. किंवा हार्टची स्ट्रक्चरमध्ये प्रॉब्लेम असेल तर हार्टचं पंपिंग जे आहे ते अफेक्ट होऊन हार्ट फेल होऊ शकतं, ह्याला हार्ट फेल्युअर असं म्हणलं जातं. आणि तिसरा ग्रुप जे आहे हार्टच्या इलेक्ट्रिकल सप्लायमध्ये काही दोष असेल, हार्ट रेट कमी किंवा जास्त होणे, रिदम डिस्टर्बन्स होणे, तर ह्याला अरिथमिया असं म्हणतात. सो ओव्हरऑल ह्या 3 प्रकारचे आजार, हार्ट अटॅक, हार्ट फेल्युअर आणि हार्टचे रिदम डिस्टर्बन्स म्हणजे अरिथमियाज, अशा 3 प्रकारच्या हार्ट इमर्जन्सी. म्हणजे हार्ट अटॅक आणि हार्ट फेल्युअर हे 2 वेगळे आजार आहेत? हो, वेगळे आहार आहेत, ते एकमेकांशी संबंधित आहेत, पण हे वेगळे डायग्नोसिस आहेत. तुम्ही आता बोलताना म्हटलात की हृदयाला ऑक्सिजनची गरज असती जी रक्तपुरवठ्यातून मिळते, पण त्याचबरोबर एक इलेक्ट्रिक सप्लाय पण मिळत असतो. पण मग हृदयाला मिळणारी ऊर्जा खरी कुठली? रक्तातनं मिळणारी की या इलेक्ट्रिकल मधून मिळणारी? दोन्ही गरजेचं आहे. हार्टमध्ये जी मांसपेशी असते, मसल फायबर जो असतो, त्याचं कॉन्ट्रॅक्शन जे आहे ते स्टार्ट करण्यासाठी जो इलेक्ट्रिकल करंट पाहिजे असतो तो त्या इलेक्ट्रिकल सप्लायमध्ये येतो. आणि ऑक्सिजन जो असतो तो मेटाबॉलिझमसाठी लागतो, मसलच्या मेटाबॉलिझमसाठी, तो त्याच्या रक्तवाहिन्यामधून येतो. तर ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्यासाठी गरजेच्या आहेत. ओके, पण मग तो इलेक्ट्रिकल जो आपण त्याला एक संज्ञा म्हणू आपण, तो काय प्रत्यक्षात आपला जसा इलेक्ट्रिक करंट असतो तसा असतो की त्याला एक प्रकारची ऊर्जा आहे म्हणून त्याला इलेक्ट्रिकल म्हटलेलं आहे? आपण नाही, तो ऍक्च्युअल मध्येच इलेक्ट्रिकल करंट असतो आणि हार्टला स्पेशलाइज कंडक्शन सिस्टम म्हणून असते. म्हणजे एक प्रकारचे इलेक्ट्रिकल केबल्स असल्यासारखे असतात जे हार्टच्या मांसपेशींच्या थ्रू ट्रॅव्हल करतात आणि तो इलेक्ट्रिकल करंट सगळ्या मांसपेशीपर्यंत पोहोचून त्याला ती संवेदना देऊन तो मसल कॉन्ट्रॅक्शन जे आहे ते चालू होतं. पण मग तो इलेक्ट्रिकल करंट प्रोड्यूस कोण करतं? जनरेटर कोण? तर त्यालाच पेसमेकर असं म्हणतात. तर प्रत्येक माणसाला एक नॅचरल पेसमेकर असतो, त्याच्यामध्ये ती इनहेरिटंट प्रॉपर्टी असते की तो इलेक्ट्रिकल करंट जो आहे तो 70 ते 80 बीट्सच्या रेटनी नॅचरली जनरेट करत राहतो. हार्टचा हा नॅचरल पेसमेकर असतो. शरीरात इलेक्ट्रिकल करंट हा जनरेट होत असतो आपल्या शरीरात. आपले जे नर्व्स असतात
मेंदूपासून शरीराकडे जाणारे जे नर्व्स असतात ते सिग्नल्स कसे पाठवतात ते इलेक्ट्रिकल करंटनीच पाठवतात. हे बायोलॉजिकली जनरेटेड इलेक्ट्रिकल करंट असतो. तसंच हृदयामध्ये सुद्धा बायोलॉजिकली जनरेटेड इलेक्ट्रिकल करंट असतो, जे एका ठराविक स्पॉटपासून, त्याला SA नोड म्हणतात, तो हृदयाचा नॅचरल पेसमेकर असतो. त्याने ते करंट जनरेट होतो आणि तो हृदयाच्या अखंड स्नायूंमध्ये एका ठराविक पद्धतीने जातो, म्हणजे हृदय एकत्र कॉन्ट्रॅक्ट व्हावं. अच्छा. नाहीतर काय एक स्नायू एका वेळी होतीये, मग दुसरी आणि कुठल्या तरी वेळी, तर मग ते कॉन्ट्रॅक्शनचा उपयोग होत नाही ना. बरोबर. ते पण सगळं एकत्र म्हणजे व्हायला पाहिजे. माणसानं जरी काही संशोधन केलं, पेसमेकर सारखी आर्टिफिशियल वस्तू तयार केली, टेक्नॉलॉजी तयार केली, तरी त्याची मूळ उत्पत्ती शरीरात परमेश्वरानं केलेली आहे. म्हणजे परमेश्वरानं जे केलंय ते माणसानं नंतर तयार करण्याचा फक्त प्रयत्न केलाय. हे आपण रिपेअर करतोय जेव्हा ते खराब होतं, होतं. बस, बाकी काय नाही. बरोबर. आपण नवीन तयार केलेलं नाहीये ते. डॉक्टर निषाद चिटणीस हे स्वतः नामवंत हृदयरोगतज्ञ आहेत. मला त्यांना विचारायचं आहे की हार्ट अटॅक येतो म्हणजे नेमकं काय होतं. म्हणजे आपण नेहमी म्हणतो की हृदयाकडे जाणारा जो काही रक्ताचा प्रवाह आहे तो खंडित झाला, तो थांबला. पण म्हणजे मग हृदय चांगलं आहे आणि प्रॉब्लेम माझ्या त्या रक्त वाहून नेणाऱ्या वाहिन्यांमध्ये आहे, असं असतं का? हो, तसं कसं आहे की हृदयाला रक्तपुरवठा जेव्हा जसा मिळतो म्हणून स्नायू ते जिवंत आहेत. बरं. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये वयामुळं म्हणा, बीपीमुळं म्हणा, डायबिटीजमुळं, स्मोकिंगमुळं चरबीचा थरा जमा व्हायला लागतो. आणि जिथं चरबीचा थरा जमा होतो तिथं रक्तवाहिनी नाजूक होऊन जाते. रक्तवाहिनीतला आतला जो लेअर असतो त्याला एंडोथेलियम म्हणतात, ती नाजूक होऊन जाते, डॅमेज होते. तिथं तडा गेली तर रक्तवाहिनीमध्ये शरीरात कुठंही डॅमेज झालं तर तिथं रक्ताची गुठळी तयार होते. तर तेच हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या आत होतो. तडा गेली की तिथं रक्ताची गुठळी तयार होणार. रक्ताची गुठळी एकदा तयार झाली की रक्तपुरवठा अचानकपणे थांबतो. रक्तपुरवठा जेव्हा अचानकपणे थांबतो तेव्हा हृदयाच्या एका ठराविक भागाला, जिथं ती रक्तवाहिनी जाती आहे त्या भागाला रक्तपुरवठा मिळत नाही. मग ते स्नायू मरायला लागतात. रक्तपुरवठा मिळत नाही तर मरायला लागणार. तर एकदा मरायला लागलं की मग हार्ट अटॅक होतो. पण मग हा हृदयाचा आजार म्हणण्यापेक्षा रक्तवाहिन्यांचा आजार का म्हणत नाहीत? हृदयाच्या रक्तवाहिन्यांचाच आजार आहे तो, पण त्याचा शेवटी परिणाम हा हृदयाच्या फायनल इफेक्ट स्नायूंवरतीच होणार आहे आणि रक्तपुरवठा न मिळाल्यामुळे जे डॅमेज झालंय त्यामुळे मसल जे आहे ते वीक व्हायला लागतं आणि मग त्याला हार्ट फेल्युअर डेव्हलप होतं. अच्छा. पण मग पुन्हा मगाशी म्हटलं तसं हार्ट फेल्युअर आणि हार्ट अटॅक हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. नाही, त्या एकमेकांशी संबंधित असणाऱ्या गोष्टी आहेत. हार्ट फेल्युअर जे आहे हे एक मेकॅनिकल टर्म आहे. हार्ट फेल्युअर कधी होतं, जेव्हा हार्टची कॉन्ट्रॅक्टिलिटी म्हणजे त्याची पॉवर जनरेट करण्याची कॅपॅसिटी ज्यावेळेस कमी होते तर त्याला आपण हार्ट फेल्युअर असं म्हणतो. आणि ती वेगवेगळ्या कारणांनी होते. एक तर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे हार्ट अटॅक. एखादा मेजर हार्ट अटॅक झाल्यानंतर वेळीच ट्रीटमेंट नाही मिळाली तर हार्टची जी स्नायू आहेत त्याला एक्सटेन्सिव्ह डॅमेज होतो आणि मग त्याची फोर्स जनरेट करण्याची कॅपॅसिटी कमी होतं. तसंच हार्टला झडपा असतात, ते वेगवेगळ्या कारणांनी, इन्फेक्शन म्हणे असो किंवा एजिंगच्या प्रोसेसमुळे, तर त्या झडपा ज्या आहेत त्या खराब होतात. त्या झडपा खराब झाल्या तरी हार्टच्या स्नायूंवरती लोड येतो आणि त्यामुळे ते फेल होतो. किंवा कधी कधी रिदम डिसऑर्डर्स जे आहेत हार्टच्या, त्याच्यामुळे सुद्धा हार्टचा रिदम खूप वेळ इरेग्युलर राहिला तर त्याच्यामुळे सुद्धा हार्टची पंपिंग वीक होते. सो हार्ट फेल्युअर हा जो आहे हा एक ब्लँकेट टर्म आहे आणि एक व्हरायटी ऑफ आजारांमुळे तो फायनल रिझल्ट होऊ शकतो. बेसिकली आपण असं म्हणू शकतो की हार्ट अटॅकमुळं हार्ट फेल्युअर होतो, पण सगळे हार्ट फेल्युअर हार्ट अटॅकमुळे नसतात. अच्छा. असं आहे. हार्ट फेल्युअरचे वेगवेगळे कारण आहेत. सर्वात महत्त्वाचं कारण हार्ट अटॅक आहे. ओके. पण वेगवेगळे कारण, दुसऱ्या कारणांमुळे सुद्धा हार्ट फेल्युअर होतो. आपण आता इमर्जन्सी आवरबद्दल बोलतोय, तर अशा वेळेला कोणत्याही आजाराची लक्षणं महत्त्वाची असतात. सगळ्यांना आता माहिती आहे की हार्ट अटॅकची लक्षणं काय असतात, तर खूप घाम येणे, छातीमध्ये दुखणे किंवा चालताना धाप लागणे, दम लागणे. पण बऱ्याचदा असंही होतं, सुरुवातीला म्हटलं त्यानुसार, की कोणतंही लक्षण दिसलं नाही पण अचानक हार्ट अटॅक आला. अरे काल परवापर्यंत चांगला चालता बोलता फिरणारा माणूस अचानक हार्ट अटॅकनं गेला असं आपण जेव्हा म्हणतो, त्यावेळेला अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ऐन वेळेला जी सर्वसामान्य माणसाला कळणार नाहीत अशी काही लक्षणं असतात का? आता त्याच्यात सुद्धा कसं असतंय की बेसिकली प्रत्येक माणसाचं शरीर वेगळं असतं. जेव्हा हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस हळूहळू होत असतात तेव्हा आपल्याला वॉर्निंग मिळते अगोदर की समजा मी रोज 5 किलोमीटर चालतोय म्हणा आणि एक 2-3 महिन्यानंतर 3 किलोमीटर चालल्यानंतर मला थकवा येतोय किंवा छातीत दुखायला लागतंय किंवा धाप लागते, तर हे अबनॉर्मल आहे.
हे का होतोय कारण रक्तपुरवठा हळूहळू कमी व्हायला लागला. तर ही अर्ली वॉर्निंग आहे, हे शरीर सांगत असतं. शरीर सांगत असतं. पण काय काय लोकांमध्ये काय होतं की ब्लॉकेज हा हळूहळू तयार होत नाही, फक्त थोडीशी चरबी जमा झालेली असते, त्याच्यावरती तडा जाते आणि अचानकपणे रक्ताची गुठळी तयार होते. तर त्यामुळे ब्लॉकेज जास्त नसल्यामुळे त्रास होत नाही पेशंटला, पण जेव्हा ती रक्ताची गुठळी तयार होते तेव्हा अचानकपणे हार्ट अटॅक येतो. असल्या माणसाला विदाऊट वॉर्निंग हार्ट अटॅक येतो. बर ते यू कॅन से अराउंड एक 30 ते 40% लोकांमध्ये विदाऊट वॉर्निंग हार्ट अटॅक येतो. बाकीच्या लोकांमध्ये कसलीही लक्षणं नाही. लक्षणं नसताना बाकीच्या लोकांमध्ये थोडीशी वॉर्निंग मिळते, पण आपल्याला दुर्लक्ष करण्याची सवय खूप असते. तो एक प्रॉब्लेम आहे. आणि दुसरं, डायबिटीसच्या पेशंट्समध्ये छातीत दुखत नाही. हार्ट अटॅक चालू असताना सुद्धा दुखत नाही, त्याच्या अगोदर कुठला दुखणार आहे. खूप लोक डायबिटीसमध्ये खूपदा असं होतं की छातीत बिलकुल दुखत नाही. आणि आपल्याला केव्हा कळतं की हार्ट अटॅक आलाय, जेव्हा हार्टचं पंपिंग कमी झाल्यामुळे धापा लागतात किंवा अचानकपणे आपला समोर पेशंट कोसळतो, तेव्हाच आपल्याला कळतं की हार्ट अटॅक आलेला आहे. आता तुम्ही जे म्हटलात की 30% पेशंटमध्ये कोणत्याही प्रकारचं लक्षण जाणवत नाही, मग अशा वेळेला तुमची जी गोल्डन आवर नावाची जी काही संकल्पना आहे त्याचा उपयोग होऊ शकतो का? कारण आधी लक्षण तर काहीच जाणवलं नाहीत, मग आणि अशा वेळेला मला जर काही त्रास व्हायला लागला तर साधारणपणे जगण्याची, मृत्यू न येण्याची शक्यता किती % असू शकते? हार्ट अटॅकला आता फुल व्यवस्थित ट्रीटमेंट जर आपण लवकरात लवकर दिली तर ऑलमोस्ट यू कॅन से 85 ते 90% सर्वायवल आहे. अच्छा. ट्रीटमेंट दिली नाही तर मृत्यूचा धोका 25% वर जातो. बर. गोल्डन आवर हा कॉन्सेप्ट केव्हा की जेव्हा हार्ट अटॅक चालू झालेला आहे. आता समजा ठीक आहे, मला समजा आता मला आजपर्यंत काही प्रॉब्लेम आला नाही आहे, अचानकपणे मला छातीत दुखायला चालू झालं किंवा अचानकपणे धाप लागायला चालू झाली, घाम धरधरून सुटलाय काही कारण नसताना, तर असल्या वेळी डायरेक्टली डॉक्टरांकडे जाऊन हे चेक करायला पाहिजे की काय चाललंय. जर हार्ट अटॅक जर असेल, लवकरात लवकर आपण त्याची ट्रीटमेंट दिली तर आपण मृत्यूचा धोका कमी करू शकतो. आणि महत्त्वाचं काय हे की हार्टचं जे पंपिंगची कॅपॅसिटी आहे, स्नायू जे आहेत त्यांना परमनंट किंवा जास्त डॅमेज होण्याच्या अगोदर आपण रक्तपुरवठा परत चालू करू शकतो. त्याच्यासाठी एक फ्रेज आपण वापरतो, टाइम इज इक्वल टू मसल. म्हणजे जेवढा हार्ट अटॅकचे सिम्पटम्स, लक्षणं सुरू झाल्यापासून जेवढा वेळ अधिक वाढत जातो, तसं हार्टच्या मांसपेशीला होणारा, मसलला होणारा डॅमेज परमनंट होत जातो. त्यामुळे पहिले जे 60 मिनिटं ते जवळजवळ 1.5 तास, 1 ते 1.5 तास हा जो पिरियड आहे, ह्याच्यामध्ये जर का डायग्नोसिस व्यवस्थित झालं की पेशंटला हार्ट अटॅक आहे आणि त्याची ब्लॉक झालेली रक्तवाहिनी पुन्हा फ्लो सुरू करण्यात यश आलं, तर त्याचं डॅमेज मसलला होणारं जे असतं ते मिनिमम असतं आणि त्याचे ओव्हरऑल सर्वायवल आणि लेट सर्वायवल जी आहे ती वाढते त्या पेशंट्स. पण मग अशा इमर्जन्सीच्या वेळेला त्याला कोणकोणत्या पद्धतीनं ट्रीटमेंट देणं आवश्यक असतं आणि तशी हॉस्पिटलची रचना असावी लागेल? म्हणजे एखाद्या पेशंटला अचानक छातीत दुखायला लागलेलं आहे, प्रचंड दरदरून घाम फुटलेला आहे, तर त्याच्यावरती त्या गोल्डन आवरमध्ये उपचार मिळण्यासाठी आपण जेव्हा इमर्जन्सी आवर या विषयावरती बोलतोय, तर त्यावेळी कोणत्या हॉस्पिटलची निवड करायची हे विचार करत असताना कोणकोणते मुद्दे आधी विचारात घेतले पाहिजे? ओके, खूप चांगला प्रश्न आहे हा. तर ह्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की करोनरी केअर युनिट जे आहे, 24 तास करोनरी केअर युनिट अवेलेबल असणं गरजेचं आहे. ओके. या पेशंट्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असतो की अर्ली डायग्नोसिस. बरेचसे लोक स्वतःहून गॅस झालाय किंवा ऍसिडिटी झाली अँटॅसिड घेत राहतात, कोणाला वाटतं की पाठीत दुखते मलम लावत राहतात. पण असे जे सस्पेक्टेड सिम्पटम्स आहेत हार्ट अटॅकचे, पाठीत दुखणं किंवा हातातून कळा येणं ही सुद्धा लक्षणं असू शकतात. इथून जॉपासून चिनपासून पोटापर्यंत, पुढं मागं आणि दोन्ही हात, हार्ट अटॅक मध्ये कुठेही दुखू शकतो. अरे बापरे. पण म्हणजे माझ्या पाठीत दुखतोय, माझा हात दुखतोय, म्हणजे काही तेवढ्यापुरतच आहे असं म्हणून चालणार नाही, दुर्लक्ष करून चालणार नाही. दुर्लक्ष करून चालत नाही. कमीत कमी ECG तरी काढावा, एक अंदाज तरी लागतो आपल्याला. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या 24 तास फॅसिलिटीज अवेलेबल आहेत की जिथं एक सुसज्ज तुमची इमर्जन्सी डिपार्टमेंट आहे, जिथं त्वरितपणे ECG तुमचा होऊ शकतो, जिथं हार्टचा स्कॅन होऊ शकतो, एक फुल टाइम कार्डिओलॉजिस्ट आहे की जे तुम्हाला पटकन येऊन बघू शकतात, अशा ठिकाणी अशा पेशंटनी पोहोचलं पाहिजे लवकरात लवकर. सो दॅट हार्ट अटॅक आहे का नॉन कार्डियक पेन आहे, दुसऱ्या कुठल्या कारणामुळे ते छातीत दुखतंय, हे डायग्नोसिस होणं महत्वाचं आहे. ओके. आणि त्यानंतर मग त्याला पुढं काय करायचं हे ठरवलं जातं. जर का हार्ट अटॅक कन्फर्म असेल तर त्याची बेस्ट ट्रीटमेंट जी समजली जाते आहे त्याला म्हणतात प्रायमरी अँजिओप्लास्टी. याच्यामध्ये डायरेक्टली पेशंटचं हार्ट अटॅकचं डायग्नोसिस झाल्यावर त्याला त्वरितपणे कॅथ लॅबमध्ये आपण शिफ्ट करतो
बरं. आणि तिथं त्याची डायरेक्टली अँजिओग्राफी करून ब्रीफली आपण पेशंटला बोलून दाखवतो की काय प्रॉब्लेम आहे त्यांच्या रिलेटिव्हजना, आणि जर का एखादी रक्तवाहिनीमध्ये ब्लड क्लॉटिंग होऊन ती ब्लॉक झाली असेल तर ती मेकॅनिकल पद्धतीने उघडली जाते, बलून केलं जातं आणि स्टेंट बसवला जातो. अच्छा. तर हे काम जर का पहिल्या 1 ते 1.5 तासाच्या आत सिम्पटम ऑनसेटमध्ये जर का झालं तर बेस्ट रिझल्ट मिळतो, पेशंटची वाचण्याची शक्यता वाढते आणि त्याचा मसलचा जो डॅमेज होणार आहे तो अतिशय मिनिमल राहतो. पण चिटणीस तर मला सांगा की एखादा पेशंट तुमच्याकडे आलेला आहे, डायग्नोज झाले की त्याला हार्ट अटॅक आलेला आहे, तर अशा वेळेला त्याच्यावरती अँजिओप्लास्टी करायची की बायपास करायची, हे कसं ठरतं? नाही, बायपास हा आपण इमर्जन्सीमध्ये करू शकत नाही. साधं सरळ तंत्र आहे. बायपास आपण केव्हा करतो? पेशंट स्टेबल असताना. ओके. तर पेशंटला भरपूर चालताना समजा छातीत दुखतंय, आलाय तो, इव्हॅल्युएशन झालेलं आहे, आपण अँजिओग्राफी केली आहे, दिसलं की बरेच ब्लॉकेजेस आहेत, त्या पेशंटला आपण बायपासला पाठवणार. अच्छा. हार्ट अटॅक चालू असताना आपल्याला बायपास करता येत नाही. समजा हार्ट अटॅक चालू आहे, आपण अँजिओग्राफी केली आहे, आपण बघतो की बरेच ब्लॉकेजेस आहेत, तरी आपण बायपास करू शकत नाही. असल्यावेळी आपण काय करणार? ज्या ब्लॉकेजमुळे हार्ट अटॅक येतोय तो ब्लॉकेज उघडायचा, हार्ट अटॅकची ट्रीटमेंट द्यायची, पुढचा नंतर विचार करायचा की नंतर मग अँजिओप्लास्टी करायची परत की बायपासला पाठवायचं, हे नंतरचा भाग झाला. अच्छा. इमिजिएट इमर्जन्सी ट्रीटमेंट ही अँजिओप्लास्टी असते. ओके. अँजिओप्लास्टी समजा शक्य नसेल, काही सेंटर्समध्ये अवेलेबल नसतं. आता आपण कोल्हापुरात आहे, आपल्याकडं सोयी आहेत, पण खूप ठिकाणी शक्य होत नाही. तर तिथं थ्रोम्बोलिसिस म्हणून एक हे ट्रीटमेंट असतो, ते रक्तपातळ करण्याचं हाय पॉवरचं इंजेक्शन असतं, ते देतात. म्हणजे रक्ताची गुठळी होपफुली उतरते. त्याचा सक्सेस रेट अनफॉर्च्युनेटली एक 75 ते 80% असतो फक्त, आणि 20% फेलियर रेट असतो. बट त्याच्यात सुद्धा जर आपण लवकर दिलं तर त्याची सक्सेस रेट वाढते. तर हे किंवा ते अँजिओप्लास्टी किंवा थ्रोम्बोलिसिस हे दोनच ऑप्शन आहेत हार्ट अटॅक चालू असताना. इमर्जन्सीमध्ये बायपास नाही करता येत. ह्याच्यामध्ये इमर्जन्सी अँजिओप्लास्टीचा ॲडव्हान्टेज असा की हा एक खात्रीशीर पद्धत आहे की तुमची 90% प्लस सक्सेस रेट. 90% प्लस. थ्रॉम्बोलायसिस मध्ये कसं आहे, थोडंसं चान्स घेतो आपण. 70% मध्ये ती फ्लो चालू होऊ शकतो, 30% मध्ये फेल होऊ शकतो. जर का फेल झाला तर पेशंटला सिरियस प्रॉब्लेम होऊ शकतो. दुसरा प्रॉब्लेम आहे की थ्रॉम्बोलायसिस मध्ये अँजिओप्लास्टी हाच तुमच्या दृष्टीनं इमर्जन्सी मधला सगळ्यात उत्तम पर्याय आहे. सगळ्यात उत्तम अँजिओप्लास्टी. मला आता जाणून घ्यायचंय हार्ट फेल्युअर आणि कार्डियक अरेस्ट. आता कार्डियक अरेस्ट म्हणजेच हार्ट अटॅक आहे का त्यात पुन्हा काही वेगळेपणा आहे? कार्डियक अरेस्ट ही एक इलेक्ट्रिकल एंटिटी आहे. कार्डियक अरेस्ट म्हणजे काय, तर हृदयाचं जे फंक्शन आहे की हृदयाचं मेन फंक्शन काय, पंप करणं. तर ते अशुद्ध रक्त जे येतं ते शुद्ध करायचं आणि परत शरीराला पाठवायचं काम आहे. अशुद्धचं शुद्ध रक्त करणं हे ऑक्सिजनेशन करणं हे लंग्सचं काम आहे. त्यानंतर ते शुद्ध झालेलं रक्त जे आहे ते हार्टच्या चेंबरमध्ये पोहोचतं आणि तिथून ते पंप करून सगळ्या शरीराला डिस्ट्रीब्यूट जातं. तर हार्ट सडन कार्डियक अरेस्ट किंवा सडन कार्डियक डेथ म्हणजे काय, तर हार्टचं फंक्शन सडनली स्टॉप होणे, म्हणजे हार्ट बंद होणे, याला कार्डियक सडन कार्डियक अरेस्ट अशी म्हणतात. म्हणजे त्यावेळेला रक्ताच्या गुठळीचा काही संबंध असत नाही, ती वेगवेगळ्या कारणामुळे. त्याला ह्याला सुद्धा बरेच कारण आहेत. सर्वात कॉमन कारण आहे हार्ट अटॅक. सर्वात कॉमन कारण ह्याच्यासाठी सुद्धा हार्ट अटॅकच आहे. मोठा हार्ट अटॅक जेव्हा येतो, तुम्ही हार्ट अटॅक आहे की सडन कार्डियक डेथ आहे की हार्ट फेल्युअर आहे हे ठरवता कसं? त्याची जी काही एक व्याख्या आहे त्या व्याख्येत ते कसं बसलं? असं आहे, हार्ट अटॅक काय आहे, जेव्हा हृदयाला रक्तपुरवठा होत नाही. हार्ट फेलियरचा अर्थ काय आहे, हार्टचं पंपिंग कमी झालेलं आहे. ते हार्ट अटॅकमुळे असू शकतं, दुसऱ्या कारणामुळे असू शकतं. सडन कार्डियक अरेस्ट म्हणजे बेसिकली हृदय थांबलंय, त्याचं कामच ते थांबलंय. पेशंट आपल्या समोर कोसळतोच. अरे बापरे. जर काय हार्ट थांबलं म्हणजे पेशंट कोसळणारच आहे ना. आणि आपल्याला इमिजिएट सर्वात अगोदर सीपीआर द्यायला लागतो असल्या पेशंटचा. सीपीआर, कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन. ते आपण टीव्ही मध्ये बघितलं असेल तुम्ही, ह्याच्यात ग्रेज अनाटॉमी किंवा हाऊस मध्ये सगळं हात पकडून पंपिंग चालू आहे, हे ब्रीदिंग देत आहेत, दॅट इज सीपीआर. काय की जिथपर्यंत आपण हृदय काहीतरी करून चालू करत नाही तिथपर्यंत या पंपिंगने रक्तपुरवठा चालू ठेवावा. कारण 4 मिनिटात आपण रक्तपुरवठा चालू केला नाही की मेंदू खराब होतो, मेंदू डेड होतो, परमनंट डॅमेज होतो. मग काय आपण त्याच्यानंतर काही ती अनेक कारणामुळे होते. म्हणजे ते एक फायनल कॉमन आहे की अनेक डिसीजेसचं फायनल मॅनिफेस्टेशन आहे की फायनली बंद पडणं. त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा 70-80% चंक जो आहे तो हार्ट अटॅक ॲज सच मुळे येतो. हार्ट अटॅकमुळे हृदय जे आहे इलेक्ट्रिकल डिस्टर्बन्स तयार होतो आणि सडनली हृदय जे आहे ते काम करणं, इलेक्ट्रिकल यंत्रणामध्ये शॉर्ट सर्किट होते.
ते आहे हार्ट अटॅक येणं. दुसरे काही कारण आहेत की ज्याच्यामध्ये हार्टच्या फायबरचा दोष असतो. उदाहरणार्थ डायलेटेड कार्डिओमायोपॅथी, हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी, हे असे आजार आहेत त्याच्यामध्ये हार्टचा जो मसल आहे तो सदोष असतो आणि त्याच्यामध्ये ओव्हर द पिरियड ऑफ टाइम ते हार्ट जे आहे ते पंप फेल होऊन मग नंतर इलेक्ट्रिकल डिस्टर्बन्स येतात. आणि काही अनुवांशिक डिसीज आहेत ज्याच्यामध्ये हार्टच्या मेम्ब्रेनमध्ये जे इलेक्ट्रिकल पोलॅरिटी मेंटेन करणारे जे पंप्स असतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज हँडल करणारे, त्याच्यातला दोष असतो. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटिंग होऊन अरेस्ट होऊ शकतं. पण मग सडन कार्डियक डेथ टाळता येते का? हो, ही टाळता येऊ शकते, पण ह्याच्यासाठी आपल्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे की ह्या लोकांना सडन कार्डियक डेथ होणारा जो सबसेट आहे हे ॲट रिस्क पेशंट ओळखणे ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे. की ज्यांना हृदयाचे स्ट्रक्चरल हार्ट डिसीज आहेत, ज्यांचं हार्टचं पंप फेल्युअर आहे, हार्टचा इजेक्शन फ्रॅक्शन म्हणजे कॉन्ट्रॅक्टिलिटी ज्यांची वीक आहे, किंवा ज्यांना अटॅक होऊन हृदय कमकुवत आहे, किंवा ज्यांना हार्टच्या स्नायूंचे आजार आहेत, अशा पेशंटना आपल्याला वेगवेगळ्या तपासण्या करून प्रेडिक्ट करावं लागतं की यांना सडन कार्डियक अरेस्ट होण्याची किती रिस्क आहे. समजा जर का ती रिस्क असेल तर एक ICD नावाचं एक मशीन, शॉक देणारं असं एक मशीन असतं, पेसमेकरच असतो, त्यातली एक वायर वेनच्या थ्रू हार्टच्या चेंबरमध्ये इम्प्लांट केलेली असते आणि ती जी आहे वायर ती हार्टच्या इलेक्ट्रिकल डिस्टर्बन्सला सेन्स करते आणि आतल्या आत एक छोटासा शॉक देऊन तो डिस्टर्बन्स जो आहे तो बंद करते. तर हे जे ह्याच्यात मेन मॅनेजमेंट अशी आहे की ॲट रिस्क हे सडन कार्डियक डेथ कुणाला होऊ शकतं अशा पेशंटचं वर्कअप करून अशा लोकांना टाइमली हे इम्प्लांटेबल ICD नावाचं जे डिव्हाइस आहे, इम्प्लांटेबल कार्डिओवर्टर अँड डिफिब्रिलेटर, हे बसवणं ही याची मेन ट्रीटमेंट आहे. पण मग प्रिव्हेन्शन आहे. त्याच्यासाठी किती वेळात पेशंट तुमच्याकडे यायला लागतो? नाही, ICD परत इमर्जन्सी थेरपी नाहीये. नाहीये. सडन कार्डियक अरेस्ट जेव्हा होतंय तेव्हा त्याला ट्रीटमेंट एकच आहे की लगेच CPR करावा. CPR करावा. पेशंट हॉस्पिटलमध्ये असेल तर आपण शॉक देतो, पण हॉस्पिटलमध्ये नसेल तर CPR करावा. आता तुम्ही बघत असाल की आता हे बाकीच्या खूप बऱ्याच देशांमध्ये एअरपोर्ट्सवरती, रेल्वे स्टेशनवरती ते डिफिब्रिलेटर बॉक्सेस बऱ्याच ठिकाणी आहेत. आता इंडियामध्ये, भारतात सुद्धा यायला लागलेले आहेत. हे ऑटोमेटेड डिफिब्रिलेटर असतात, आपल्याला काय जास्त विचार करायला लागत नाही. ते पेडल्स लावायचे छातीवरती, तर मशीन डिटेक्ट करणार की हार्ट काम करतोय की नाही, काम करत नसेल तर शॉक देतो. आयडिया ती आहे की CPR द्यायचा, शॉक देऊन हार्टला स्टार्ट करण्याचा प्रयत्न करायचा. आणि ह्याच्यात आपल्याला तेव्हा पेशंट ॲम्ब्युलन्स येईपर्यंत, पेशंट ॲम्ब्युलन्स हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत वेळ नसतो. CPR लगेच चालू करायलाच लागतो. आपल्या इथं भारतात अशी परिस्थिती आहे की डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ सोडून बाकी कोणाला कोणाला CPR येत CPR नाही. बद्दल Actually काही नाहीये. सगळ्यांना यायला पाहिजे. वस्तुस्थिती अशी आहे की स्पेशली जे उदाहरणार्थ पोलीस ऑफिसर, ट्रॅफिक पोलीस, किंवा जे तुमच्या मॉल्समध्ये जे सिक्युरिटी गार्ड्स असतात, या सर्व लोकांना अशा टाईपचं ट्रेनिंग असणं गरजेचं आहे. कारण की कुठं बाहेर कुठं पेशंट कोलॅप्स झाला तर रेस्क्यू टीम पोहोचेपर्यंत त्यांना चेस्ट कंप्रेशन देत राहणं, बेसिक प्रथमोपचार म्हणजे थोडक्यात CPR, म्हणजे त्याच्या छातीवरती दाब देऊन त्याला जास्तीत जास्त पंपिंग करून त्याचं हृदय पुन्हा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करायचा. मग असे पण सुरुवातीला शब्द वापरला, आत्ताही शब्द वापरला तो म्हणजे पेसमेकर. पेसमेकर म्हणजे नेमकं काय आणि पेसमेकरचं काम काय असतं आणि तो कधी बसवतात? पेसमेकर हा बेसिकली एक छोटंसं मशीन असते जे आपण युजली खांद्याच्या खाली बसवतो. त्याच्यातून एक वायर, 1 किंवा 2 वायर हे हृदयापर्यंत जातात. त्यांचं काम काय असतं, काय पेशंट्समध्ये हार्ट अटॅकमुळे म्हणा, वयामुळे म्हणा, किंवा काही लोकांना अनुवंशिक त्यांची जी इलेक्ट्रिकल यंत्रणा असते त्याच्यात एक ब्लॉक असतो. रक्तवाहिन्यांचा ब्लॉक नाही, हे इलेक्ट्रिकल त्या यंत्रणेचा ब्लॉक असतो. म्हणजे बेसिकली आपण इलेक्ट्रिक वायर कट जर झाली तर सर्किट जोडत नाही, तर तसं हे सर्किट हा तुटलेला असतो. ह्या पेशंट्स मध्ये काय होतं की हृदयाचं पंपिंग मग नॉर्मल होत नाही. आता नॉर्मली आपल्या हृदयाचं हार्ट रेट किती असावं, हृदयाचं रेट 60 पर मिनिट, 70 पर मिनिट. आपण धावायला लागलो तर 100, 110, 120 पर्यंत झाला पाहिजे. त्यांचं परमनंटली एक 20 किंवा 30ला फिक्स्ड असतं. ते इतका लो असतो? इतका लो सुद्धा जाऊ शकतो. 40 पर्यंत सुद्धा जातं. काही लोकांना 40 असतं, पण काही लोकांना 20 पर्यंत सुद्धा असतं. आता ह्या लोकांना तुम्ही विचार करा, 20 जर आपलं मिनिटाला 20 हार्ट रेट जर असला तर काय आपण बेडवरून उठलो तरी आपल्याला धाप लागणार आहे किंवा आपण चक्कर येऊन पडणार आहे. हार्ट रेटचा नेमका संबंध कशाशी असतो? आपलं जे हार्ट पंपिंग करतं त्याच्याशी असतो की रक्त पुरवठ्याशी असतो? पंपिंगशी पण आहे आणि म्हणजे रक्त पुरवठा जर व्यवस्थित होत असेल तर पंपिंग व्यवस्थित होते,
नाही त्याचा संबंध नाही आहे. हृदयाचा जो रक्तपुरवठा होतोय हा. त्याचा आणि हार्ट रेटचा संबंध नाही आहे तो. मग मी तेच विचारतोय, मग हार्ट रेट कशावरती ठरतो? नाही, हार्ट जेव्हा हार्टचं कॉन्ट्रॅक्शन असं जर होत असेल, हा, मग थांबतोय, मग परत होतोय, परत थांबतोय, तर शरीराला रक्तपुरवठा कसा मिळणार आहे? हार्ट रेट जेव्हा कमी होतो करोनरी शरीराला आर्टरीचा रक्तपुरवठा मिळत नाही. रक्तपुरवठा जो आहे तो हार्टच्या मसलला आहे ओके आणि हार्ट जेव्हा पंपिंग करते ते ऑक्सिजनेटेड ब्लड शरीराला रक्तपुरवठा मिळाला ना पाहिजे ना. ओके. नॉर्मल पर्सनला त्याच्या रुटीन ऍक्टिव्हिटी कॅरी आउट करायला साधारणपणे 60-70चा रेट लागतो तेवढं सगळं ब्लड सर्क्युलेशन मेंटेन करायला. पण इलेक्ट्रिकल केबल्स खराब झाले असतील तर तो रेट जो आहे तो ड्रॉप होतो आणि हार्टच्या मसलमधनच रिदम यायला लागतो. तशी एस्केप रेट दिलेला असतो हृदयाला, तो कमी असतो तो फार. पण नाही, तो पण इतका pulse लो rate- असतो की तो 20-25 pulse ला rate कमी आल्यावरती होतो. ते नाही, पण maintain पल्स करू रेट शकत कमी होणं आणि जास्त होणं ह्यातलं जास्त डेंजरस काय? नाही, जास्त दोन्ही होणं dangerous दोन्ही आहे. डेंजरस आहेत. नॉर्मल रेट 60 ते 100 आहे. ह्याच्या बाहेरचे रेट जे आहेत ते Dangerous डेंजरस आहेत. आहेत. अनफॉर्च्युनेटली रेट जो आहे नाही, जर आता का काय कमी झालंय, असेल, कोरोनाच्या काळामध्ये ते पल्स मीटर आलं. हा. त्या पल्स मीटरचा अनेकांनी वापर केला, तर अनेकांना असं लक्षात आलं की अरे आपला पल्स रेट हा 110 आहे, काही जणांचा पल्स रेट एकदम 45-50 आहे. त्याच्यामुळे अनेकांच्या मनात नको नको त्या शंका यायला लागल्या. म्हणून मी हा प्रश्न विचारला की पल्स रेट जास्त असणं आणि कमी असणं ह्यातल्यापैकी कुठली गोष्ट अधिक चांगली? दोन्ही डेंजरस आहेत. पल्स रेट हा नॉर्मल असायला पाहिजे, म्हणजे तो 70 ते 80च्या मध्ये, 60 ते 100. 60 ते 100च्या मध्ये असला तर चालतो. आणि एक गोष्ट अशी आहे की हार्ट रेट ज्यावेळेस लो होतो हम्म. त्यावेळेस त्याला औषधांनी सस्टेंड पद्धतीने वाढवणारं कुठलीही मेडिसिन अवेलेबल नाहीये. हार्ट रेट वाढवता येऊ शकत नाही विदाउट एनी साईड इफेक्ट्स. त्यामुळं हार्ट रेट जर का डेंजरसली लो असेल त्याची एकच ट्रीटमेंट आहे की परमनंट पेसमेकर बसवावा. औषधाने नाही होत. औषधानं काही लोकांमध्ये तात्पुरता फायदा थोडासा होऊ शकतो, पण तात्पुरता. पण मग पेसमेकर काय करतं? पेसमेकर छोटे छोटे इलेक्ट्रिक शॉक्स येऊन हार्टला ओके, स्टिम्युलेट त्याला गतिमान करते, गतिमान करते. अच्छा. आणि आयसीडी काय करते की समजा हार्टचं खूप जास्त असेल तर तो सेन्स करतो आणि एक शॉक देऊन ते सर्किट ब्रेक करतो सो दॅट नॉर्मल रिदम जो आहे तो रिझ्यूम होतो. पण मग तो पेसमेकर जो आहे तो शरीराच्या वरती असतो, नाही हात असतो, आत असतो. पण मग त्याच्यासाठी पेसमेकरची जी पुन्हा बॅटरी ऑपरेशन करायला असते मायनर ऑपरेशन असते ते खांद्याच्या खाली आपण टाकतो, चमडीच्या खाली. सो बरं. पेशंट हा याला फक्त माइल्ड झोपेचं इंजेक्शन मी देतो, त्यांना पूर्ण भूल द्यायला लागत नाही, इंट्युबेशन लागत नाही, anesthesiaमध्ये लोकल अॅनेस्थेशियामध्ये होऊन जातं ते. आणि मग तो एकदा पेसमेकर बसवला की साधारण किती महिने किती वर्ष टिकतो? आता सध्याच्या बॅटरी जी साधारण 10 ते 12 वर्ष आरामात जाते. बाप रे. आता ते अजून वाढत चाललंय, ते बॅटरीज अजून इम्प्रूव्ह व्हायला लागले. 1 तार 2 तार आणि 3 वायर्स असलेला पण पेसमेकर असतो. पण पेशंटला ऍडिशनल काय काय प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यानुसार किती लीड्सचा पेसमेकर बसवायचा. आता उदाहरणार्थ पेशंटला हार्ट रेट लो आहे त्याच्यासाठी पेसमेकर बसवायचा आहे, पण त्याची हार्टची पंपिंग पण वीक आहे आणि त्याचं हार्टचं पंपिंग जे आहे ते सिंक्रोनाइज नाही, तर त्याला 3 तारेचा पेसमेकर आम्ही बसवतो. म्हणजे त्याच्यात पण बरेचसे ऑप्शन्स असतात की डिपेंडिंग ऑन पेशंटला ऍडिशनल काय काय प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यानुसार त्याला किती लीडचा पेसमेकर बसवायचा. पेशंटला अरिथमिया आणि हार्ट रेट कमी आहे, दोन्ही प्रॉब्लेम जर असले आणि कधी काय काय हार्ट अटॅकच्या पेशंट्समध्ये होतंय असं, तर मग त्यांना कॉम्बो डिव्हाइस टाकायला लागू शकतो. म्हणजे आयसीडी आणि पेसमेकरचं दोन्ही काम करायला पाहिजे. अरे बापरे. तर तसे सुद्धा आहेत. म्हणजे त्याच्यासाठी पुन्हा तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टर असले पाहिजे, हो. तरच ते कुठला वापरायचं ते कळणार. पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. हायपरटेन्सिव्ह इमर्जन्सी म्हणजे नेमकं काय? हायपरटेन्शनमध्ये जेव्हा ब्लड प्रेशर सडनली एकदम वाढतं एका ठराविक लेवलच्या पुढं, उदाहरणार्थ एक आकडा जर का सांगायचा झाला तर वरचं ब्लड प्रेशर 180च्या पुढं आणि खालचं ब्लड प्रेशर डायस्टोलिक ब्लड प्रेशर 110च्या पुढं, तर ह्या लेवलच्या पुढं जेव्हा ब्लड प्रेशर जातं त्यावेळेस त्याच्यामुळं आपल्या शरीरातले वेगवेगळे ऑर्गन्स आहेत त्यांना रिस्क होऊ शकते. उदाहरणार्थ मेंदूमध्ये ब्लिडिंग होऊ शकतं, स्ट्रोक होऊ शकतो, डोळ्याच्या पडद्याला प्रॉब्लेम होऊ शकतो, हार्ट फेल्युअर होऊ शकतो, किडनी फेल्युअर होऊ शकतो. तर हे जे सडनली एकदम ब्लड प्रेशर जे आहे हे ठराविक लेवलच्या ज्या वेळेस पुढं जातं त्यावेळेस त्याला हायपरटेन्सिव्ह इमर्जन्सीज असं म्हणतात. हायपरटेन्शनची ॲज सच स्वतःची काही लक्षणं नसतात आणि बऱ्याचदा अशा पेशंटना अनेक वर्ष झालं ब्लड प्रेशरचा त्रास असतो पण कुठले विशेष सिम्पटम्स नसल्यामुळे ते काय कळत नाही आणि हळूहळू ती ब्लड प्रेशर वाढत वाढत त्या लेवलपर्यंत जाते की ज्याच्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो. मग अशा वेळेस ते पेशंट दुसऱ्या ऑर्गनशी रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत ते घेऊन आपल्याकडे येतात. त्यावेळेस त्यांचं ब्लड प्रेशर वाढलेलं दिसतं. उदाहरणार्थ किडनी फेल्युअर झालेलं असताना आपल्याला दिसतं की नाही ब्लड प्रेशर 200 झालं त्याचं, आणि मग अशा पेशंटना टिपिकली आपल्याला ॲडमिट करून इंजेक्टेबल
इंजेक्शन्स काही देऊन ते ब्लड प्रेशर जे आहे ते कमी आणावं लागतं. पण चिटणीस सर, जर ब्लड प्रेशर खूप प्रमाणात वाढलं तर त्याचा हृदयावरती काही परिणाम होतो ना, कारण त्याच्यामुळे पुन्हा हार्ट अटॅक येऊ शकतो का? हार्ट अटॅक येऊ शकतो, हार्ट फेलियर होऊ शकतं. हार्ट अटॅक आला नाही तरी हार्ट फेलियर येऊ शकतं, कारण शेवटी हृदयावरती लोड लोड पडतो. येतो, बरोबर. आता नॉर्मली आपला ब्लड प्रेशर किती असतो? 120-80 पकडा. आता हार्ट जेव्हा रक्त पंप करतोय तेव्हा त्याला प्रेशर किती द्यायला लागतं रक्ताला? 120 मिलीमीटर मर्क्युरी. आता समजा त्या माणसाचा बीपी 220 आहे, तर 100 एक्स्ट्रा प्रेशर हृदयाला द्यायला लागतं. एक ठराविक पॉईंट नंतर हृदय फेल होणार आणि तेवढंच जास्त रक्तपुरवठा मग हृदयाला लागतो. तेव्हा मग एक त्यातल्या त्यात सौम्य ब्लॉकेजेस जरी असले, समजा 40%, 50%, नॉर्मली 40%, 50% ब्लॉकेजेसमुळे प्रॉब्लेम येत नाही, पण जेव्हा एवढा लोड असतो तेव्हा तेवढ्या ब्लॉकेजने सुद्धा हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो आणि हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकतो. हे दोन्ही प्रॉब्लेम्स येतात. गेल्या काही वर्षामध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण तरुणाईमध्ये सुद्धा वाढलेलं आहे. म्हणजे पूर्वी साधारणपणे 40 नंतर, त्याच्या आधी 50 नंतर, त्याच्या आधी 60 नंतर हार्ट अटॅक येतो असं म्हणायचं. आता असं काही नाही. आता अगदी वयाच्या 20-25व्या वर्षी सुद्धा हार्ट अटॅक यायला लागलाय. लहान मुलांमध्ये सुद्धा हृदयाचे आजार, विकार वाढायला आहेत. हे सगळं कशामुळे होत चाललेलं आहे? लहान मुलांचं हृदयविकार हा वेगळा विषय आहे. त्या झडपांचे आजार किंवा हृदयाला छिद्र असणं हे जन्मजात असलेले लहान वयामध्ये हार्ट अटॅक येण्याची महत्वाची कारणं काय आहेत? की एकतर स्मोकिंग आहे, यंग एज ग्रुप मधल्या लोकांमध्ये स्मोकिंग आणि टोबॅको यूज आहे वाढलेला आहे. रिक्रिएशनल ड्रग्ज जे आहेत त्याचा वापर वाढलेला आहे. स्ट्रेस वाढलेला आहे. स्ट्रेस जास्त महत्वाचं. स्ट्रेस अँड आपल्या लाईफस्टाईल पूर्ण बदललेली आहे असं आपण नेहमी म्हणतो, पण मग करायचं काय? लाईफस्टाईल तर आता इथून पुढे बदलत जाणार आहे. नाही, आता काही गोष्टी आपल्या हातात नाही आहेत, ठीक आहे, पण काही गोष्टी आपल्या हातात आहेत. उदाहरणार्थ काही लोकांना ठीक आहे, व्यायाम, वेळेवर जेवणं, व्यायाम रोज करणं. आता काही लोकांना रोज नॉनव्हेज खायचं असतं, रोज नॉनव्हेज खाण्याची काय गरज आहे? आणि मग ठीक आहे, आता तुम्ही आठवड्यातून एकदा नॉनव्हेज खाताय, त्याच्यावरती चरबीचा एवढा थर्रा असण्याची गरज आहे का? ते जरा कमी करा. स्मोकिंग टाळा. ते तर आता आपल्याला ॲज इट इज बरेच हे लिगल स्टाईल आता फॅशनमध्ये राहिलेलं नाहीये. फॉर्च्युनेटली ती एक गोष्ट आहे जी बरेच हे एज्युकेशन कॅम्पेन्समुळे झालेली आहे की स्मोकिंग इज नो लॉंगर फॅशनेबल. स्मोकिंग टाळा. तंबाखू चघळत बसण्याची तर काहीच गरज नाहीये. यू कॅन डेफिनेटली अवॉइड दॅट. अल्कोहोल तुम्ही घेत असाल तर मॉडरेशनमध्ये. मॉडरेशन म्हणजे किती? हार्ड ड्रिंक जर तुम्ही घेत असाल तर 30 ml पर डे, नॉट मोर दॅन दॅट. 24 तासात 30 ml पेक्षा जास्त नाही. पूर्वी एक असा कन्सेप्ट होता की हार्टची हेल्थ सुधारण्यासाठी लोक घ्यायचे, पण आता रेकमेंडेशन असं आहे की त्याच्यामुळे फायदा काही होत नाही. त्यामुळे मिनिमलच ठेवा किंवा तुम्ही ते चालू करण्यासाठी हार्टला चांगले म्हणून ड्रिंकिंग चालू करू नका नाहीये. आणि जर का घेत असाल तर तुम्ही मॉडरेशन मध्ये ते करायला पाहिजे. पण मला सांगा, आपण बऱ्याचदा असं म्हणतो की हार्ट अटॅक हा सुद्धा वडिलोपार्जित वंश परंपरागत आजार आहे. असं कसं काय असू शकतं? कारण प्रत्येकाच्या हृदयाची रचना वेगळी असते. मग त्याच्यामध्ये वडिलोपार्जित किंवा वंश परंपरागत जीन्समध्ये असे काही आजार पास ऑन होतात? हो, मेनली काय होतं, जेनेटिक आजार काय आहेत की आपल्या शरीरातले रक्तातली चरबीचं प्रमाण हे वाढतं. अच्छा. आणि ह्याची जेनेटिक टेंडन्सी आहे. अनफॉर्च्युनेटली 90% भारतीयांना ती टेंडन्सी आहे. दुर्दैवानं 90% भारतीयांना ते टेंडन्सी आहे. रक्तात चरबीचं प्रमाण हे जास्त असतं. आपण जर प्रत्येकाची त्याची हँडल करण्याची प्रोसेस आणि मेटाबॉलिझमची प्रोसेस जी वेगळी आहे. 2 लोक आहेत ज्यांचं LDL कोलेस्ट्रॉल 160 आहे, एकाला काहीच होत नाही, एकाला मात्र कमी वयात मल्टिपल अटॅक होऊन जातात. त्यामुळे जस्ट कोलेस्ट्रॉलच्या लेवलपेक्षा सुद्धा त्याचं जे मेटाबॉलिझम पुढं आहे ते जे आहे ते जेनेटिक फॅक्टरवरती अवलंबून असतं की ते कोलेस्ट्रॉल आपली बॉडी कसं हँडल करते. काही लोकांमध्ये ज्याचं मेटाबॉलिझम आला होता, समजा 40च्या कमी वयात आलाय, तुमच्या वडिलांना जर 40च्या कमी वयात हार्ट अटॅक आला होता तर मग तुम्हाला तर रिस्क आहेच ना, कारण त्यांना स्वतः कमी वयातच आला होता. अच्छा. किंवा भावाला 30व्या वर्षी हार्ट अटॅक आलेला आहे, तुम्हाला सुद्धा रिस्क आहे, तुमचा भाऊच होता तो. जेनेटिक प्रॉब्लेम्स आहेतच. आणि असं पण असू शकतं का की जाड माणसांना हो आहे जास्ती हार्ट अटॅकची भीती किंवा शक्यता असते? कारण कोलेस्ट्रॉल जास्ती असतं, कोलेस्ट्रॉल जास्त असतं, शरीरावरती लोड जास्त असतो, हायपरटेन्शन जास्त असतं, डायबिटीज जास्त असतं त्या लोकांना. जेव्हा ओबेसिटी पण फार महत्वाचा रिस्क फॅक्टर आहे. डायबिटीज आणखीन हार्ट अटॅक यांचा संबंध आहे? आहेच. अगदी सगळ्यात महत्वाचा रिस्क फॅक्टर आहे.
आणि फक्त हार्ट अटॅकच नाही तर अशा लोकांमध्ये ओव्हरऑल प्रोग्नोसिस पण खराब आहे, की याच्या लोकांमध्ये मल्टिपल ब्लॉक्स निघतात, ह्यांचं हार्टची कार्यक्षमता कमी निघते, ह्यांच्या बाकीच्या सर्क्युलेशन म्हणजे मेंदूचे च्या ब्लड वेसल, किडनी डिसीज, blockages असतात. म्हणजे टिपिकली डायबेटिक लोकांना हृदयाचंच नाही तर पूर्ण शरीरातल्या सगळ्याच ठिकाणच्या रक्तवाहिन्यांमध्ये आजार निघतो. त्यांना कोलेस्ट्रॉलचाही दोष असतो, त्यांना किडनीचा पण प्रॉब्लेम असतो. त्यामुळं डायबिटीज असा आहे की फक्त हार्टच नाही तर ओव्हरऑल सगळ्याच व्हॅस्क्युलर जिथं जिथं हे आहे तिथं प्रॉब्लेम होऊ शकतात. शेवटच्या टप्प्याकडे आपण निघालेलो आहोत. मला विचारायचं आहे की आपण ज्यासाठी हा आजचा एपिसोड करतोय तो म्हणजे इमर्जन्सीच्या वेळेला काय केलं पाहिजे. समजा एखाद्या पेशंटला हार्ट अटॅकची लक्षणं दिसत आहेत किंवा व्हाईस वर्सा कोणतंही लक्षण नाही आहे आणि तो ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये आला तर तुम्ही पहिल्यांदा त्याच्यावरती ट्रीटमेंट कशा पद्धतीनं करता? सर्वात अगोदर ECG काढणार. ओके. ECG मध्ये जर आपल्याला हार्ट अटॅकचे क्लिअर कट जर लक्षणं असतील तर मग आपल्याला बेसिकली आपलं निदान झालेलं आहे, हार्ट अटॅक आहे आणि हार्ट अटॅकची ट्रीटमेंट आपल्याला लगेच चालू करायला लागते. त्याच्यात ECG की एंजिओग्राफी कशावरती जास्त रिलायबल? सर्वात अगोदर ECG, फर्स्ट अँड फॉरमोस्ट ECG. 10 मिनिटाच्या आत आपण ECG काढू शकतो, ECG वाचवू शकतो. त्याच्यात आपल्याला ECG समजा नॉर्मल असेल हार्ट तर मग आपण हार्ट अटॅकची शक्यता कमी जरी असली तरी तो आपण पूर्णपणे नाही असं म्हणू शकत नाही. त्यासाठी काही ब्लड टेस्ट असतात. ओके. हार्ट अटॅक आल्यानंतर रक्तामध्ये काही विशिष्ट प्रकारचे घटक जे असतात त्याची लेवल वाढलेली असते, त्याला ट्रोपोनिन असं म्हणतात. तर तशा पद्धतीची ट्रोपोनिनची टेस्ट आपण करतो. आपण हार्टचा स्कॅन करून बघतो की कुठं हार्टच्या पंपिंगमध्ये कुठल्या एखाद्या रिजनमध्ये कमतरता आली आहे का. आणि या सगळ्या गोष्टींनंतर म्हणजे समजा ECG नॉर्मल जरी असेल आणि या दोन्ही टेस्ट ब्लड टेस्ट आणि स्कॅनमध्ये काही अबनॉर्मॅलिटी असेल तरी सुद्धा तो हार्ट अटॅक असू शकतो. आणि मग ह्याच्यानंतर पेशंटला ठरवलं जातं की ह्यांना एन्जिओग्राफीची गरज आहे का नाही. आणि जर का हार्ट अटॅक कन्फर्म झाला तर मग ते लवकरात लवकर एन्जिओग्राफी करून मग आपण पुढची मॅनेजमेंट ठरवतो. पण ॲस्ट्रा आधार हॉस्पिटलमध्ये ECG पासून एंजिओग्राफी पर्यंत आणि सर्व ब्लड सुविधा टेस्ट उपलब्ध आहेत. पासून स्कॅनिंग पर्यंत सगळं आहे. सर्व प्रकारच्या सुविधा तुम्ही देता. हो पण मग त्याच्यासाठी पुन्हा गोल्डन आवर महत्वाचा आहेच. हो, गोल्डन आवर हा महत्वाचा आहेच. बर. आपल्याला निदान ते हे सामान्य जनतेच्या हातात आहे की किती लवकर तुम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचणं. हॉस्पिटलमध्ये हे आपण स्पीड मेंटेन करणं हे आमच्या हातात आहे. आणि आमचा टार्गेट काय असतो की समजा आपण अँजिओप्लास्टी करतोय, अक्यूट हार्ट अटॅक आहे, क्लिअर कट दिसलंय की आपण आपल्याला अँजिओप्लास्टी करायची आहे, तर पेशंट हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर 1.5 तासाच्या आत त्याला त्याची रक्तवाहिनी आपल्याला उघडायला पाहिजे. नाही, आता मी तुम्हाला त्याच्याच अनुषंगाबरोबर वेगळा प्रश्न असा विचारणार होतो की जसं गोल्डन आवर म्हणतो आपण की ज्याच्यामध्ये लक्षणं जाणवल्यानंतर पुढच्या 1 ते 1.5 तासामध्ये पेशंटनं हॉस्पिटलमध्ये आलं पाहिजे, तसं हॉस्पिटलमध्ये आलेल्या पेशंटला त्या धोक्यातून बाहेर काढण्यासाठी चांगलं हॉस्पिटल, ॲस्ट्राधासारखं हॉस्पिटल जे मल्टी स्पेशालिटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, हे ॲश्युरन्स देऊ शकतं का की इतक्या वेळामध्ये आम्ही तुम्हाला या धोक्यातनं बाहेर काढतो म्हणून? आम्ही अश्युरन्स देऊ शकतो. जर तुम्ही जर बघितलं तर मॅक्सिमम डिले कुठं होतो, पेशंटला हॉस्पिटलमध्ये पोचेपर्यंत. नाही, मी म्हटलं ना, पोचल्यानंतर किती वेळामध्ये तो त्या धोक्यातून बाहेर येऊ शकतो? 90 मिनिट्स. आपला टार्गेट असतो की 90 मिनिट्सच्या 90 मिनिट्स मध्ये ती रक्तवाहिनी बंद उघडायला पडलेली उघडण्याचा आपला टार्गेट असतो. समजा ते अचीव करता आलं तर पेशंटची वाचण्याची शक्यता ट्रिमेंडसली वाढते. ओके. ते जर नाही अचीव्ह करता आलं आणि काय काय लोकांमध्ये एवढे खराब रक्तवाहिन्या असतात की आपल्याला काहीच करता येत नाही, तर मग त्या पेशंटला धोका जास्त असतो. मग आपण औषधं देतोय, मी बऱ्याचदा बघितलेलं आहे उपयोग होत नाही. की एखादा असा हार्ट अटॅकची लक्षणं असलेला पेशंट आल्यानंतर त्याला तातडीने एक इंजेक्शन दिलं जातं. ते इंजेक्शन बरेच महाग असतं असं म्हणतात. ते थ्रोम्बोलिसिस तो ऑल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट आहे ज्याचा सक्सेस रेट अराउंड सर्वच ठिकाणी 70% आहे. 24 तास कॅथलॅब फॅसिलिटी अवेलेबल नाहीये तो एक ऑल्टरनेटिव्ह आहे. किंवा टाइम फ्रेम अशी आहे की तो माणूस कॅथलॅब असणाऱ्या ठिकाणी 1.5 तासामध्ये पोहोचू शकत नाहीये. मग अशा ठिकाणी ते लोक काय करतात की ऍटलिस्ट काहीतरी जावं म्हणून आधी इनिशियली ते फोडणारे इंजेक्शन देतात आणि मग ते आपल्याकडे शिफ्ट करतात. तो पण अप्रोच ठीक आहे. तालुका लेवल किंवा विलेज लेवलचा पेशंट आहे त्याच्यामध्ये सुद्धा हा अप्रोच ठीक आहे. तो कोल्हापुरात 1.5 तासात कसं पोहोचणार आहे? तिथं थ्रोम्बोलाइज करायचं, रक्तवाहिका करण्याचं इंजेक्शन द्यायचं, इमिजिएट ट्रीटमेंट जरी मिळते. ते जर सक्सेसफुल जर झालं तर आपल्या हातात वेळ आहे, नाही सक्सेसफुल झालं तर मग इमर्जन्सीमध्ये हलवायला लागतं. पण काय दॅट इज शेवटी हा प्रॉब्लेम आहेच की कॅथलॅब जर दूर असेल
इक्विप कोरोनरी केअर सेंटर हा जर दूर असेल तर मग हेच करता येतं ना, आपण थांबू शकत शिफ्ट केलेलं बरं राहतं जास्त. ॲस्ट्रा आधार हॉस्पिटलमधली जी काही कॅथलॅब आहे, ही कॅथलॅब काही वेगळी आहे त्या इतरांपेक्षा काही? हाय क्वालिटी ही हाय क्वालिटी कॅथलॅब आहे, ज्याच्यामध्ये इमेज क्वालिटी जी आहे ती सुपिरियर आहे. त्यानंतर कोरोनरी इंटरव्हेन्शन जे आपण करतो त्याच्यामध्ये त्याचे जे स्टेंट इम्प्लांट करायच्या वेळेस काही एनहान्समेंट लागतात ते त्याच्यामध्ये मिळतात. आणि अल्ट्रा फास्ट मशीन आहे. आपल्याला हे दिसतं की आपण काय करतोय, ओके. रिस्पॉन्स कसा मिळतोय, रक्ताचे गुठळा आहेत का, कुठे रक्तवाहिनीमध्ये क्रॅक्स आहेत का, नवीन इक्विपमेंट पण येणार आहे, ज्याच्यामध्ये इंट्रा कोरोनरीच्या आतनं पण इमेजिंग असण्याची फॅसिलिटी असणार आहे. ते प्लॅन. दॅट इज द नेक्स्ट एम. माझा शेवटचा प्रश्न आहे चिटणीस सर, सर्वसामान्य माणसाला हार्ट अटॅक टाळायचा असेल तर त्यानं काय केलं पाहिजे? फर्स्ट अँड फॉरमोस्ट आहाराकडे लक्ष ठेवा. ठीक आहे, आपला आहार आता सध्या बदलत आहेत, पण हेच की आपल्याला थोडंफार तरी आपण तेल तूपचं प्रमाण कमी करू शकतो, मिठाचं प्रमाण थोडंसं कमी करू शकतो, नॉनव्हेज प्रमाणात ठेवा, सिगरेट तंबाखू टाळा, व्यायाम करा. ठीक आहे, तुम्ही दिवसभर बिझी आहात, पण ॲटलिस्ट एक आठवड्यातून 5 दिवस एक 10 ते 15 मिनटं जरी तुम्ही थोडं व्हिगरस व्यायाम तुम्हाला करता आला तरी खूप फरक पडतो. आणि तुमचा आहार किती असावा हे तुमच्या ॲक्टिव्हिटीनुसार अवलंबून आहे. जे जास्त फिजिकल काम करतात त्यांना आहार जास्त लागतो, पण ज्यांचं बैठी काम आहे त्याने आहार कमी करायलाच ठेवावाच पाहिजे. नाहीतर एकदा लठ्ठपणा वाढायला लागला की सगळे प्रॉब्लेम्स येतात. BP वाढतो, डायबिटीजची शक्यता वाढते, शुगर वाढायला लागते, कोलेस्ट्रॉल वाढतं आणि पूर्ण शरीरावरती महत्वाचं फॅटचा लोड वाढतो. जर का डायबिटीज हायपरटेन्शन ऑलरेडी झाला असेल तुम्हाला, ट्रीटमेंट घ्या. त्याची अतिशय व्यवस्थितपणे अग्रेसिव्ह ट्रीटमेंट घेणं फार महत्वाचं. ते असणं डायबिटीज हायपरटेन्शन आणि नुसत्याच काहीतरी औषध चाललेत, कंट्रोलमध्ये आहे का नाही माहित नाही, ह्याचा काही फायदा नाही. डायबिटीज हायपरटेन्शन असेल तो व्यवस्थित कंट्रोल करा. आणि काही लक्षणं असतील तर योग्य वेळेस योग्य ठिकाणी सेटअपमध्ये जाऊन सगळे इन्व्हेस्टिगेशन करून प्रॉपर ट्रीटमेंट अर्ली स्टेजमध्ये घ्या. सध्या काय म्हणतायत की 30च्या नंतर सगळ्यांनी शुगर आणि कोलेस्ट्रॉल चेक करावी. दरवर्षी वाढदिवसाला मला तर वाटतं की संपूर्ण बॉडी चेकअप करून घेणं अत्यंत महत्वाचं झालेलं आहे. ते 40च्या नंतर, 40 नंतर पण आता 20च्या ती नंतर गरज आहे. ॲटलिस्ट शुगर, कोलेस्ट्रॉल, BP 20 वर्षानंतरच म्हणताय तुम्ही? अच्छा. 20 ते 40 मध्ये शुगर, कोलेस्ट्रॉल, BP हे तरी चेक करावं दरवर्षी, की ॲटलिस्ट 2 वर्षातून एकदा, ॲटलिस्ट कमीत कमी. मग मला वाटतं पुढे हे बघता येते. डॉक्टर निशाद चिटणीस आणि डॉक्टर कौस्तुभ मासनूरकर यांनी हार्ट अटॅक बद्दल प्रचंड सविस्तर आपल्याला माहिती दिलेली आहे. आपला उद्देश हाच आहे, कुणालाच कोणता आजार व्हायची इच्छा नाही आहे, इच्छा असत नाही, होऊ पण नाही. पण जर दुर्दैवानं तशी वेळ आली तर आपण सावध असलं पाहिजे. मुळात आजार होऊ नये, उद्भवू नये यासाठी काय केलं पाहिजे हे पण यांनी सांगितलं. आणि इमर्जन्सीच्या वेळेला आपल्याला काय करावं लागेल, इमर्जन्सीच्या वेळेला कोणत्या हॉस्पिटलची निवड करावी लागेल. जसंही म्हटले की जर सुसज्ज कॅथलॅब नसेल तर त्या हार्ट अटॅक आलेल्या पेशंटवरती योग्य तत्परतेनं उपचार होऊ शकत नाहीत. अशा वेळेला केवळ एक इंजेक्शन देऊन तात्पुरते आपण त्याच्यातनं वेळ मारून नेऊ शकतो. पण जर चांगले उपाय करायचे असतील तर चांगलं हॉस्पिटल पाहिजे. आणि म्हणूनच ॲस्टर आधार हॉस्पिटलनं जनजागृतीसाठी ही इमर्जन्सी आवर ही मालिका सुरू केली आहे. आज आमच्या पहिल्या भागामध्ये हे दोन्ही मान्यवर आले, सविस्तरपणानं बोलले, मार्गदर्शन केलं. याबद्दल मी त्या दोघांचेही मनापासून आभार मानतो. पुढच्या भागात आणखीन एका व्याधीबद्दल, आणखीन एका इमर्जन्सीबद्दल आपण माहिती करून घेणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.